गुड मॉर्निंग मंडळी, सगळ्यांना कशा आहेत? बऱ्या आहेत ना? तर आज आपण आलेलो आहोत कन्याकुमारी येथील मायापुरी ह्या वॅक्स म्युझियमला भेट देणार आहोत। तर मायापुरी वॅक्स म्युझियम हे भारतातील पहिले कन्याकुमारी येथील वॅक्स म्युझियम आहे। तर येथे आज आपण आलेलो आहोत आणि आता आपण इंडियातील फर्स्ट वॅक्स म्युझियम बघणार आहोत। चला माझ्याबरोबर जाऊया। वॅक्स म्युझियम आठवडाभर चालू असतं, फक्त रविवारी बंद असतं। तर ह्याची एंट्री फी मोठ्यांसाठी 50 रुपये आणि लहानांसाठी 40 रुपये आहे। ते वेगवेगळे शो असतात आणि ते वेगवेगळे गेम किंवा शोच्या हिसाबाने तुम्हाला येथे तिकीट घ्यावी लागते। जसं तुम्ही शो निवडाल, पॅकेज निवडाल, त्यानुसार तुम्ही येथे तिकीट घेऊ शकता। जिवंत भासतील अशा मेणातील प्रतिकृती आणि 3D पेंटिंगसह येथे तुम्हाला बघण्यास मिळणार आहे। हे वॅक्स म्युझियम कन्याकुमारीतील सर्वोत्तम ऐतिहासिक असे एक ठिकाणापैकी एक ठिकाण आहे। या म्युझियममध्ये प्रसिद्ध व्यक्तीच्या मेणाचे पुतळे तुम्ही पाहू शकता। या म्युझियममधील काही पुतळे तर हुबेहूब दिसत नाही, कारण मला अमिताभ बच्चनचा पुतळा काही व्यवस्थित वाटला नाही। कन्याकुमारी येथील भारतातील पहिले हे वॅक्स म्युझियम आहे। चार्ली चॅप्लिन द ग्रेट कॉमेडियन, खरोखर इतरांना हसवण्यासाठी त्यांना वेदनाही सहन कराव्या लागतात। या वेदनांना विसरून दुसऱ्यांना हसवणे सोपे नसते, असे ग्रेट चार्ली चॅप्लिन। तसेच तुम्हाला भारतीय मंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, पंडित नेहरू, बॉलिवूड अभिनेते, हॉलिवूड अभिनेते, तसेच साऊथचे सुपरस्टार सर्व काही येथे तुम्हाला बघण्यास मिळणार आहे। तसेच 3D पेंटिंगचा तुम्ही पुरेपूर मजा घेऊ शकता, आनंद घेऊ शकता। येथे 3D पेंटिंग आहे ज्या हुबेहूब दिसतात आणि खूपच मस्त आम्ही फोटो वगैरे येथे शूट केलेले आहेत। हे म्युझियम सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत खुले असते। तुम्ही या म्युझियममध्ये नक्की या, तुम्हाला खरोखर मस्त वाटणार आहे आणि खूप सुंदर वाटणार आहे। लहान मुलांना तर हे खूपच आवडणार आहे, आवडीचं त्यांच्या हे ठिकाण आहे। खरोखर मस्त आहे हे म्युझियम। हे वॅक्स म्युझियम खूपच छान आहे। तुम्ही ह्या वॅक्स म्युझियमला नक्की भेट द्या। कन्याकुमारीला गेल्यावर या वॅक्स म्युझियमला भेट द्यायला अजिबात विसरू नका। चला आता मी तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवते। अगदी कन्याकुमारी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच तुम्हाला हे वॅक्स म्युझियम आढळून येईल। कन्याकुमारी रेल्वे स्टेशनवरनं तुम्ही बघू शकता की तुम्हाला कधी कुठली ट्रेन आहे ते, कारण येथे रेग्युलर ट्रेन नसतात। कन्याकुमारीवरनं त्रिवेंद्रमसाठी आता निघत आहोत। आता वाजलेले आहेत दुपारचे किती? 1:30 वाजले। आता 1:30 वाजलेले आहेत। आता आम्ही कन्याकुमारीवरनं त्रिवेंद्रमसाठी निघतोय। चला बाय।